चराल दुर्घाट भव सिंधु जन्मोनिया कुडी वाचे स्मरे राम दर्याची नेम अहरनेसी तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधु तुका कुडिती पुनीत भावे गाता गीत विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधु विठाला विठाला विठाल विठाल दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया
नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे कारे आपण सावे जवळी धन्य धन्य मुक्ताबाई धन्य धन्य मुक्ताबाई धन्य धन्य मुक्ताबाई धन्य धन्य मुक्ताबाई तुमचे चरणे माझे डोळे तुमचे चरणे माझे डोळे तुमचे चरणे माझे डोळे तुमचे चरणे माझे तुमचे चरणे माझे डोळे तुमचे चरणे माझे धन्य धन्य मुक्ताबाई तुमच्या चरणी माझे डोळे तुमच्या चरणी माझे डोळे तुमच्या चरणी माझे डोळे धन्य धन्य मुक्ताबाई तुमचे चरणे माझे डोळे तुमचे चरणी माझे डोळे चरणी माझे धन्य धन्य मुक्ताबाई तुमच्या चरणी मस्तक आहे पायावरी या वारकरी संतांच्या सारासार विचार करा उठा उठी नामधरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निर्सेन संकट तराल दुर्घट भव सिंधू प्रस्तुत भगवत चरणारविंदी सेवा समर्पित करण्याकरिता किंवा तुम्हा सकल श्रोतेजनांच्या समोर जो निरोपणाकरिता म्हणून दाखवलेला अभंग आहे भगवान परमात्म्याचे लाडके भक्त असणारे किंवा नोहे नोहे वारकरी संप्रदायामध्ये ज्यांचा अलौकिक प्रकारचा अधिकार आहे किंवा साक्षात वारकरी संप्रदायामध्ये ज्यांच्या हाताने भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा यांच्या हाताने नैवेद्य स्वीकार करावा असा ज्यांचा अधिकार आहे किंवा त्यांचाच अवतार असणार जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा येथोन्या असे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आहे आणि आजच्या या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबारा तुम्हा आपल्याला भगवान परमात्म्याचं नामचिंतनचं महत्व पटवून देतात विठ्ठल विठ्ठल हराय हराय विठ्ठल 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 तसेच अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा होता असा थोडे मोठे साधू संतांच्या पदस्पर्शाने पुण्य आणि पावन झालेले आपल्या या कापण्य या नगरीमध्ये चालत असलेला आपला अखंड हरिनाम संकीर्तन सोहळा तथा वर्ष 24 आहे 24व वर्ष म्हटलं म्हणजे महाराज तुमचं 2 तप पूर्ण झालेत 2 तप पूर्ण झालेत खर तर 24व्या वर्षातील आजचा हा पहिला दिवस आहे आणि चेतन महाराज खरं सांगू का पहिला दिवस म्हटला की सहजासहजी आपले बरेचसे कीर्तनकार म्हणण्यापेक्षा 99% कीर्तनकार कीर्तन घेत नसतात काय कारण आहे त्याचं एक कारण सांगतो तुम्हाला की पहिला दिवस म्हटला म्हणजे कीर्तनकारांना भीती वाटते भीती कसली ती भीती एकच गोष्टीची वाटते पहिला दिवस आहे सांगत असते काही काही ठिकाणी पहिल्या दिवशी कलाकार पोहोचत नसतात पण तसं नाही आपल्या गावात सर्व कलाकार वेळेवर उपस्थित राहतात हे भाग्य आहे दुसरी गोष्ट पहिल्या दिवस साऊंडची व्यवस्था म्हणजे एवढी बरोबर सेटिंग जमलेली नसते तिसरी गोष्ट पहिल्या दिवशी पाहिजे तेवढा समाज जमत नाही पण तुमच्याकडे पाहिल्यानंतर या तिन्ही गोष्टींना किंवा या तिन्ही गोष्टी जिथं फेल होतात ते आपला सप्ताह आहे आणि खरं सांगू का टाळ्या वाजवायच्यात ना तर मोकळ्या वाजवायचं नाही तर वाजूच नका ऐका लक्ष देऊन ऐका पहिला दिवस म्हटला
काही काही कीर्तनकार आपला भाषामा म्हणाले की तसा बिचकाई जात असते हा. पण तसं नाही मनोहर बाबा. मी पहिला दिवस घेतो. का घेतो त्याचं एक सांगतो. कारण आपल्यासारख्याचा पहिला नंबर लागतो याच्यासारखा भाग्य कोणाचं असावं बरं का. खरं तर महाराज पहिला दिवस आहे. 2 तप तुमच्या सप्ताहाचे पूर्ण झालेत. पुढचं महोत्सव म्हणजे रोप्य महोत्सव आहे. आणि आजचं कीर्तन सेवा खरं तर पत्रिकेत बोलायला गेलं काही म्हणतील महाराज पत्रिकेत बाल कीर्तनकार लिहिलं. आता ऐका मला सांगायचं काय लक्ष नाही. होतो मी बाल कीर्तनकार नाही होतो असं नाही म्हणत. होतो मी अवघ्या वयाच्या 12व्या वर्षापासून कीर्तन करत होतो. आणि आताही करत होतो म्हणजे आताही करतच आहे. बाबांनी मला ज्या वेळेस पाहिलं होतं मनोहर महाराजांनी तेव्हा अगदी लहान होतो छोटासा होतो. पण असो माझ्याकडे ही सेवा आली. आणि कीर्तनाचे यजमान ज्यांच्याकडून ही कीर्तन सेवा आहे किम निमित्तानं आहे सर्वांना नातेवा आहे सांगणे वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं. आपल्या गावातील भूदेव हरिभक्तपरायण श्री कालिदास पुरुषोत्तम जोशी तसेच हरिभक्तपरायण श्यामकांत पुरुषोत्तम जोशी या जोशी परिवाराला या पुरुषोत्तम बाबाला कालिदास बाबांना श्यामकांत बाबांना कालिदास बाबांना नाथुरत्नाचा लाभ झाला. म्हणून आजची कीर्तनाची सेवा आहे. आणि ज्यांनी हे सप्ताह आयोजित केला नियोजित केला समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ असेल श्री विठ्ठल भजनी मंडळ ग्रामस्थ मंडळ तसेच मंदिराचे ट्रस्टी मंडळी कार्यकर्ता मंडळी असतील त्यामध्ये मंदिराचे अध्यक्ष श्री हरिभक्तपरायण श्री रावण पंडित माळी उपाध्यक्ष श्री हरिभक्तपरायण सुरेश भाऊराव पाटील सचिव व भजनी मंडळाचे अध्यक्ष श्री हरिभक्तपरायण चुडामण सीताराम पाटील खजिनदार श्री हरिभक्तपरायण श्री डी के वाणी सल्लागार श्री हरिभक्तपरायण प्रमोद सहादू माळी आणि आपल्या मंदिराचे पुजारी श्री हरिभक्तपरायण कालिदास बाबा असतील आणि सर्व सदस्य मंडळी असेल सन्मान्य मंदिराचे सदस्य सर्वांच्या आतोनात प्रयत्नाने मोठ्या संकल्पनेने हा सुंदर असा भव्य दिव्य गेल्या 24 वर्षापासून तुम्ही सप्ताह करतात आणि ज्यांचं तुम्हाला मार्गदर्शन लाभलं परिसराचं वैभव आहे. माझ्यापेक्षा ज्ञानाने श्रेष्ठ आहेत वयाने श्रेष्ठ आहेत अधिकाराने श्रेष्ठ आहेत. खरं तर महाराज परिसराचं भूषण आहे. आमच्या हृदयामध्ये ज्याचं स्थान आहे गुरुतुल्य म्हणा श्री हरिभक्तपरायण गुरुवरे मनोहरजी बाबा असतील यांच्या मार्गदर्शनाने किंवा यांच्या ओळखीने म्हणा यांच्या वतीने तुमचा आपला दर्शनाचा योग आहे. कीर्तनाला उपस्थित हरिभक्तपरायण गुरुवर्य अरुणजी महाराज आहेत. हरिभक्तपरायण गुरुवर ईश्वर गंधर्व चेतनजी महाराज आहेत. हरिभक्तपरायण कपिल महाराज आहेत. गावातील भजनी मंडळ शूटिंग वाले दादा सोबत आलेले आमचे